और वो जो लाल वाला बटन है उसपे भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर वेलकम बॅक भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे। तसाच्या व्हिडिओसाठी आपण जे काही मटेरियल यूज केलेत बघा, ते तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत। तसाच्या व्हिडिओचा जो बिटमार्क आहे तो पण मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथनं ते तुम्ही लाईट मोशन ॲपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता, लाईट मोशन ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली जस्ट प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती टच करायचं अशा प्रकारे। नंतर बघू शकता मी अशा प्रकारचा बिटमार्क मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, तो इथे ओपन करायचा आहे। बघू शकता अशा प्रकारचा काही असा इंटरफेस दिसून येणार आहे तुम्हाला त्यात। तर ह्यात जस्ट तुम्हाला जो ग्रुप आहे बघू शकताय तुम्ही, हा त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे एडिट ग्रुप करायचं आहे जस्ट। नंतर जी खालची लेअर आहे बघू शकताय तुम्ही, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे। नंतर तुम्हाला इथे टच करून तुम्हाला इथे अशा प्रकारे आपला इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही। नंतर फोटो ॲड झाल्यानंतर व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे फोटोला अशा प्रकारे। तर व्यवस्थितपणे ॲडजस्ट झाल्यानंतर जस्ट इथनं बॅक निघायचं आहे तुम्हाला। तर बघू शकता आपला जो फोटो आहे तो इथे ॲड झालेला आहे। ह्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक ग्रुप एडिट करत जायचा आहे अशा प्रकारे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व ग्रुपमध्ये आपला फोटो ॲड करत जायचा आहे। अशा प्रकारे सर्व इमेज जे आहे तिथे ॲड करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर बघू शकता आपली लास्ट इमेज राहिलेली आहे इथं। तर जस्ट ग्रुप एडिट करायचा आहे तुम्हाला हा। अशा प्रकारे व्यवस्थितपणे इमेज असेल ती इथे ॲडजस्ट करून घ्यायची आपल्याला। तर बघू शकता आपले इमेज आहेत ते ॲड झालेले आहेत। नंतर तुम्हाला जस्ट 2.18 सेकंदवरती येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे। नंतर मीडियावरती जाऊन तुम्हाला इथे आपला कुठला पण एक फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। नंतर वरती 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे इमेज ते आहे ती फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची आहे। नंतर ह्याची जी लेंथ आहे बघू शकता ते आपल्याला पुढच्या बीटपर्यंत असे वाढवून घ्यायचे आहे। नंतर ह्याला होल्ड प्रेस करून अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचे, बघू शकताय तुम्ही। अशा प्रकारे व्यवस्थितपणे अशा प्रकारे वाढवून घ्यायची लेंथ। नंतर इमेज ॲड केल्यानंतर बॅकग्राऊंडला इमेज जस्ट तुम्हाला ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी असेल ते 30% ठेवायची इथं अशा प्रकारे बघू शकताय। नंतर त्या इमेजमध्ये एक तुम्हाला इफेक्ट ॲड करायचा आहे। तर बघू शकताय तुम्ही सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा इफेक्ट आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे। ह्याची जी सॅच्युरेशन आहे बघू शकताय ती -100 करून घ्यायची आहे तुम्हाला। नंतर हा जो इफेक्ट असेल तो इथनं अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे तुम्हाला बॅकग्राऊंडच्या इमेजमधनं। अशाच प्रकारे आपल्या पुढच्या बीटपर्यंत पुन्हा येऊन तुम्हाला एक इमेज ॲड करायची आपल्या बॅकग्राऊंडला। अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट आपल्याला वाढवून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला होल्ड प्रेस करून अशा प्रकारे इमेज असेल ती बॅकग्राऊंडला आणायची, बघू शकताय तुम्ही व्यवस्थितपणे। नंतर ह्याची ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी असेल ती इथे 30% ठेवायची आहे अशा प्रकारे। नंतर ह्यात तो आपण इफेक्ट कॉपी केलेला होता तो इथे पेस्ट करत जायचा आपल्याला बॅकग्राऊंडच्या इमेजला। अशा प्रकारे सर्व बॅकग्राऊंडला इमेज आपण ॲड करून घेऊया। पहिल्यांदा इफेक्ट असेल तो इथे पेस्ट करून टाकायचा आहे। नंतर होल्ड प्रेस करून तुम्हाला इथे ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचं आहे, बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थितपणे। तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला पुढची जी बीट आहे बघू शकताय तुम्ही,
13.7चा बीट. त्याच्यावरती येऊन तुम्हाला आपला जो फोटो असेल तो इथे ॲड करत जायच्यात. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. प्रत्येक बीटवर तुम्हाला एक एक फोटो असेल तो इथे ॲड करत जायचा आहे. तर बघू शकता आपले इमेज इथे ॲड झालेले आहेत. नंतर तुम्हाला जस्ट 13.7 सेकंदावरती येऊन पुन्हा एकदा प्लसवरती टच करून मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे. तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. जस्ट ह्याला ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जाऊन लाईट टेनवरती जाऊन स्क्रीन करून टाकायचं आहे. बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे ही लेअर इथनं कॉपी करून घ्यायची तुम्हाला ओव्हरलेची लेअर. पुढच्या बीटपर्यंत पुन्हा पुढच्या बीटवरती येऊन इथे पेस्ट लेअर करून टाकायची आहे. तर बघू शकता अशाच प्रकारे सर्व बीटवरती ही लेअर असेल ती इथे पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला. नंतर नेक्स्ट पार्ट असेल तो इथे कट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता आपला आजचा व्हिडिओ कसा झाला आहे. तर भावांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर बघू शकता आपला व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट तुम्हाला एकदा बॅक करून येते जो व्हिडिओ असेल तो इथनं एक्सपोर्ट करून घ्यायचा अशा प्रकारे.